साधारणतः 2 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे। पुण्यातल्या एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मध्यरात्री पोलिसांनी रेड टाकली होती। आणखीन त्या रेडमध्ये सापडलं काय असेल तर ताब्यात घेण्यात आली होती त्या कॉलेजची एक फॅकल्टी म्हणजे शिक्षक आणि काही विद्यार्थी। आता ते झालं असं होतं की ते शिक्षक काय करायचे, ज्यावेळी ते कॉलेज होतं ते युनिव्हर्सिटीशी जोडलं गेलेलं होतं। मग त्यांचे एक्झाम्स वगैरे असतात ना ते युनिव्हर्सिटी कंडक्ट करते। मग ते फॅकल्टी काय करायची किंवा ते शिक्षक काय करायचे त्या कॉलेजचे तर विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी पेपर पास करण्यासाठी 15,000 रुपये घ्यायचे आणि रात्रीच्या वेळी एक्झाम हॉलमध्ये किंवा एक्झाम सेंटरमध्ये पुन्हा ते पेपर जमा केलेले कलेक्ट केलेले पेपरचे गट्टे सोडून त्यांच्याकडून पेपर परत लिहून घ्यायचे। म्हणजेच काय, ज्यावेळी आता तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये जाल त्यावेळी इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्सचे सब्जेक्ट असतात M1 M2 M3 अशा नावाने, तर त्या सब्जेक्टमध्ये पास करण्यासाठी लिटरली मुलांकडून 15,000 रुपये घ्यायचे। आणखीन त्यांना पेपर पुन्हा ते एक्झाम डिपार्टमेंटमध्ये कलेक्ट केलेले पुन्हा त्यांना ते परत द्यायचे आणि त्यांच्याकडून लिहून घेऊन त्यांना पास करण्यात आलं होतं। आणि ज्यावेळी पोलिसांना हा सगळा प्रकार समजला त्यावेळी पोलिसांनी त्या सगळ्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं। आणि ही रिअल सिच्युएशन आहे, साधारणतः 2 महिन्यांपूर्वी घडलेली पुण्यामधल्या एका इंजिनिअरिंग कॉलेजमधली। तर सगळ्यांना नमस्कार, मी संदीप मिलके। खरं तर आजचा हा व्हिडिओ प्रसंग सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की ज्यावेळी आपण म्हणतो ना की मला फक्त पुण्यामध्येच ॲडमिशन हवं आहे, पुण्यामध्ये हे आहे ते आहे वगैरे वगैरे, परंतु पुण्यामधल्या ज्या लोअर कॉलेजेस आहेत त्यांची रियालिटी तुम्हाला कोणीही सांगणार नाही। सगळे यूट्यूबर्स वगैरे फक्त कॅमेरा घेतील, टॉप 10 कॉलेजेस कोणती, टॉप 20 कॉलेजेस कोणती हे सगळ्या जगाला माहिती आहे, त्याच्यात वेगळं काही सांगण्यासारखी गरज नाही। परंतु महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामधून येणाऱ्या सगळ्यात जास्त मुलांचा जो कल आहे किंवा जो ओढा आहे तो असतो या Tier 3च्या कॉलेजेसबद्दल। यांच्याबद्दल जास्त माहिती ना गुगलकडे असते, फक्त 2-4 काही गुगलवरच्या साईट्स आहेत त्याच्यावरती पण फेक रिव्ह्यूज टाकलेले असतात आणि त्यांच्यामध्ये बघून रिव्ह्यूज बघून मुलं फसतात। ठीक आहे, हेच सांगण्यासाठी मी तो एक छोटासा प्रसंग सांगितला होता। तर आजचा जो व्हिडिओ बनवतोय ना, खरं तर हा जनरल व्हिडिओ असणार आहे, कारण का आज रविवार आहे। वाटलं की काही जे कमेंट्समध्ये जे कॉमन डाऊट्स येतात आणि तुमच्यासोबत जे काही डाऊट्स मला ज्या गोष्टी शेअर करायच्या त्या शेअर करण्यासाठी आजचा व्हिडिओ होतोय। कॅपराऊंडबद्दल बेटरमेंट कशी करायची, ही सीट कॅन्सल झाली ती सीट कॅन्सल आहे याच्याबद्दल तर डेली व्हिडिओ असतातच, पण त्या पलीकडे जाऊन मला वाटलं की तुमच्या मनातल्या काही ज्या शंका आहेत, बहुतांशी जे पालक वगैरे व्हिडिओ बोलतात त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ बनवणं खूप गरजेचं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचे अपडेटसुद्धा तुम्हाला द्यायचे आहे, त्या रिगार्डिंग सुद्धा मी बोलणार आहे। तर सगळ्यांना नमस्कार, मी संदीप मिलके। सुरुवात करूया आजच्या नवीन व्हिडिओला। आता पहिली आणि महत्त्वाची इम्पॉर्टंट अपडेट काय, कॅपराऊंड 2चा जो ऑप्शन फॉर्म आहे तो कालपासून भरणं स्टार्ट झालेला आहे। आज दुसरा दिवस आहे, उद्यापर्यंत तुम्ही तुमचा ऑप्शन फॉर्म आहे तो कॅपराऊंड 3चा ऑप्शन फॉर्म तुम्ही तुमच्या लॉग इनमध्ये जाऊन फिलअप करून सबमिट करा। काळजी घ्या, कुठलंही लोअर कॉलेज तुमच्या लिस्टमध्ये येणार नाही, जेणेकरून जी प्रिव्हियस कॉलेज तुमच्याकडे आहे ते तुमच्या हातातून कॅन्सल होऊ देऊ नका, कारण का या शेवटच्या स्टेजमध्ये ना काही चुका होणार नाहीत ना याची काळजी घ्या। हा होता पहिला मुद्दा। दुसरी गोष्ट म्हणजे काय, आपलं जे COEP कॉलेज आहे, COEP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी पुणे, या कॉलेजचे स्पॉट राऊंडचे ॲप्लिकेशन फॉर्म्स जे आहेत ते कॉलेज स्टार्ट केले आहेत। जनरली बहुतांश कॉलेजेस आपले स्पॉट राऊंडचे ॲप्लिकेशन फॉर्म हे कॅपराऊंड 4 नंतर स्टार्ट करतात, म्हणजे शेवटचा कॅपराऊंड झाल्यानंतर, परंतु COEP कॉलेजने आपले स्पॉट राऊंडचे ॲप्लिकेशन फॉर्म्स आहेत ते स्टार्ट केलेले आहेत। लास्ट डेट आहे 6 सप्टेंबरपर्यंत तुम्ही त्यांचा स्पॉट राऊंडचा फॉर्म भरू शकता। ठीक आहे, इतक्या लवकर घाई गडबड वगैरे काही करू नका। चौथा कॅपराऊंड आपला वाटतं 2 सप्टेंबर किंवा 3 सप्टेंबरच्या राऊंड संपेल आणि त्याच दरम्यान आपलं व्हॅकंट सीटचं मॅट्रिक सेल जे CET सेल रिलीज करतं त्याच्यामध्ये पहिल्यांदा वॅकन्सी किती आहेत ते चेक करा। जर आपल्या कॅटेगरी सर व्यवस्थित वॅकन्सी असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। आता COEPच्या स्पॉट राऊंड बद्दल थोडक्यात माहिती सांगतो। लास्ट डेट आहे स्पॉट राऊंड ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याची ती 6 सप्टेंबर आहे। गेल्या वर्षीचा थोडक्यात एक डेटा सांगतो। गेल्या वर्षी सुद्धा भरपूर सीट्स COEP कॉलेजमध्ये वॅकंट राहिल्या होत्या। आता गेल्या वर्षी कॅपराऊंड 3 झाले होते, त्या 3 राऊंड नंतर प्रत्येक ब्रँच वाईज सीट्स किती वॅकंट राहिल्या होत्या ते सांगतो। सिव्हिल ब्रँचसाठी 14 सीट्स वॅकंट राहिल्या होत्या, कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी 13 सीट्स, इलेक्ट्रिकल ब्रँचमध्ये 12 सीट्स राहिल्या होत्या, मॅन्युफॅक्चरिंग सायन्समध्ये 11 सीट्स राहिल्या होत्या, ENTC इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये 18 सीट राहिल्या होत्या 18 सीट्स, आणि इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये 8 सीट्स राहिल्या होत्या। त्यानंतर मेकॅनिकलमध्ये 21 सीट्स राहिल्या होत्या आणि मेटलर्जीमध्ये 9 सीट्स राहिल्या होत्या। बहुतांश सीट्स या ज्या होत्या त्या ऑल इंडिया सीट्स ज्या होत्या ना त्या जास्त राहिल्या होत्या, कारण का कसं असतं COEPचे आपले जे कॅपराऊंड स्टार्ट असतात त्याच्यासोबत ह्या जोसा CSAP काउन्सिलिंग पण चालू असतं। त्यामुळे जे टॉपर्स मुलं असतात ना तिकडे जर एखादी IIIT NIT चांगली भेटत असेल तर तिकडे स्विच करतात आणि इकडची सीट सोडतात। त्यामुळे ऑल इंडियाच्या ज्या सीट्स होत्या ना त्या भरपूर शिल्लक राहिल्या होत्या। आता COEPने यावर्षी सुद्धा इंटेक वाढवला, त्यामुळे चान्सेस आहेत की याच्यापेक्षा कितीतरी सीट्स यावर्षी वॅकंट नक्कीच असणार आहेत।
ठीक आहे. आता कुणी अप्लाय करायचं आहे, बहुतांश जर बघाल ना COEPला अप्लाय करायला भरपूर मुलं असतात, जे ट्राय करायला काही हरकत नाही, त्यामुळे नक्की तुम्ही ट्राय करू शकता. माझं सजेशन आहे ज्यांचं CETचं पर्सेंटाईल 94 किंवा 95+ पर्सेंटाईल आहे त्यांनी अप्लाय केलं तर बरं होईल. बाकीच्यांनी उगाच त्यांच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये पैसे वगैरे 1200 की 1500 फी आहे ते एवढे वाया घालवण्याची गरज नाही आहे. दुसरी गोष्ट, ज्यांचं ऑल इंडिया आहे म्हणजे ज्यांचं JEEचं पर्सेंटाईल 90+ किंवा 88+ आहे त्यांनी अप्लाय केलं तरी चालेल, कारण तिथं थोडे चान्सेस आहेत की वरची वगैरे ब्रँच मिळण्याचे. बहुतांश मुलं टॉप जी कॉलेजेस असतात, COEP असेल, VJT असेल, PICT असेल, वालचंद असेल, इथं स्पॉट राऊंडसाठी अक्षरशः खूप गर्दी असते. त्यामुळे असं समजू नका की कुणी अप्लाय करणार नाही, फी वगैरे भरपूर गर्दी असते. उगाचच जी आपल्याला कॉलेजेस हवे आहेत किंवा जे टार्गेटेड आहेत त्यांनाच फक्त टार्गेट करा. उगाचच सगळ्याच कॉलेजेसचे स्पॉट राऊंड इन्स्टिट्यूट लेवलचे 2000 रुपये फी भरण्यात काही अर्थ नाही. ठीक आहे. आता स्पॉट राऊंडबद्दलचा विषय आला, मी ऑलरेडी एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवला आहे, तरीसुद्धा सांगतो. एक म्हणजे स्पॉट राऊंडमध्ये सगळ्यात गरजेचे आहे वॅकन्सी मॅट्रिक्स, जे आल्यानंतरच डिसिजन घ्या. उगाच एखाद्या कॉलेजमध्ये वॅकन्सीच नाही आहेत आणि तुम्ही आत्तापासूनच त्याचे फॉर्म भरताय असं करू नका. पहिला चेक करा त्या कॉलेजमध्ये आपल्या कॅटेगरीच्या सीट्स वगैरे वॅकंट आहेत का. जर ते असेल तरच मग डिसिजन घ्या आणि पुढे जा. हे स्पॉट राऊंड आहेत ना, लाईकली ते कसं जॅकपॉट सारखे आहे, म्हणजे कधी कधी तुम्हाला कमी पर्सेंटाईलला पण चांगलं कॉलेज मिळून जातं, पण ते सांगता येत नाही. आता गेल्या वर्षी तरी लिटरली मला माहिती आहे बहुतांश कॉलेजेसने म्हणजे सुरुवातीचे 4-5 कॉलेजेस सोडली त्यांनीच फक्त ट्रान्सपरंट मॅनरने स्पॉट राऊंड कंडक्ट केले होते. बाकीच्या कॉलेजेसनी मुलांना बोलवलं, त्यांच्याकडून ॲप्लिकेशन फॉर्म भरून घेतले, पैसे भरून घेतले आणि ॲप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतर मुलांना फक्त त्या हॉलमध्ये बसवलं आणि नंतर सांगितले आमच्या सीट सगळ्या संपलेल्या आहेत, तुम्ही जा, कारण का त्या सीटचं सेटलमेंट आधीच झालं होतं. हे जनरली स्पॉट राऊंडमध्ये होतं, परंतु यावर्षीपासून CET स्ट्रिक्ट रेग्युलेशन्स आणलेत, त्यामुळे यावर्षी स्पॉट राऊंड ट्रान्सपरंट मॅनरनं होऊ शकतात. स्पॉट राऊंडला अप्लाय करण्याआधी काळजी काय घ्यायची सगळ्या मुलांना पुन्हा सांगतोय मी. ठीक आहे. लक्षात ठेवा, जे कॉलेज मिळाले त्याच्यापेक्षा जर खूप चांगलं कॉलेज जर स्पॉटमधून मिळत असेल तरच स्पॉट राऊंडला ट्राय करा. नाहीतर भेटले पुण्याचं प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचं मॉडर्न कॉलेजचं कम्प्युटर इंजिनिअरिंग ब्रँच आणि DY पाटील आकुर्डी पिंपरीला कम्प्युटरसाठी ट्राय करण्यात काहीही अर्थ नाही आहे. ज्यावेळी कॉलेजच्या रँकिंगमध्ये जास्त डिफरन्स नसतो त्यावेळी कॅल्क्युलेट करा आपण 4 वर्ष जितकी टोटल फी कॉलेजला भरणार आहे स्पॉट राऊंडमध्ये त्याची रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट तेवढी होणार आहे का. इथं कॉलेजमध्ये आता मुलींना स्पेशली सांगायचं आहे, गर्ल्सला फीज ऑलरेडी माफ आहे. तुमची ट्युशन फी जर तुम्ही कॅटेगरीमधून असाल तर ऑलरेडी ती माफ केली आहे. मग इतके पैसे भरणं वर्थ आहे का. कारण का फक्त फी इश्यू नाही आहे. तुम्ही 4 वर्ष ज्यावेळी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकता तुमच्या हॉस्टेलचा खर्च, तुमच्या मेसचा खर्च, तुमचे लॅपटॉप, तुमचे इतर खर्च या सगळ्या गोष्टींमध्ये नाही म्हटली तरी 1 लाखाच्या अराउंड तुमचा दरवर्षी खर्च जाणार आहे. ठीक आहे. सो या सगळ्यांची जबाबदारी पालकांना सुद्धा असली पाहिजे आणि मुलांना सुद्धा असली पाहिजे. उगाचच टॉपचं कॉलेज भेटतंय, त्यांना भेटलं, मला पण भेटतं येतंय म्हणून उगाचच भरमसाठ फी भरण्यात काही अर्थ नाही. ज्या गव्हर्नमेंटच्या स्कीम्स असतात, ज्या महाडीबीटीच्या स्कॉलरशिप असतात त्यांचा लाभ आपल्याला स्पॉट राऊंडमध्ये भेटत नाही. ठीक आहे. सो हा दुसरा मुद्दा होता. आता तिसरा पॉईंट म्हणजे काय, ज्या मुलांनी कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी त्यांच्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट नव्हतं आणि टोकन रिसिप्ट अपलोड केले होते, त्यांनी ट्राय करा की 4थ्या कॅप राऊंडच्या आधी त्यांच्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट येईल किंवा ॲडमिशन घेण्यापूर्वी येईल. कारण का 4थ्या कॅप राऊंडला तुम्ही एंटर करण्याआधी तुमच्या लॉग इनमध्ये तुम्हाला एक मेसेजचा पॉपअप येईल की तुमच्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट अजून अवेलेबल नाही आहे, तुम्हाला ओपनमध्ये कन्वर्ट व्हायचं आहे का. ती शेवटची संधी असते. जर तुम्हाला वाटलं की मला नाही, माझ्या ॲडमिशनपर्यंत ओरिजिनल डॉक्युमेंट येणारच नाही, मग तुम्ही काय करू शकता, स्वतःची कॅटेगरी ओपनमध्ये कन्वर्ट करू शकता आणि कॅप राऊंड 4था जो फॉर्म आहे तो तुम्ही ओपन कॅटेगरीनुसार तुमची ऑप्शन लिस्ट फॉर्मची लिस्ट भरू शकता. समजा 4था कॅप राऊंड झाला, तुम्ही ॲडमिशन घ्यायला जाणार असाल आणि तुमच्याकडे त्या कॅटेगरीचं ओरिजिनल डॉक्युमेंट नसेल तर तुमचं ॲडमिशन ते कॉलेज कॅन्सल करू शकतं. त्यामुळे ट्राय करा, जे टोकन रिसिप्ट अपलोड केले त्याच्या जागी ओरिजिनल डॉक्युमेंट लवकरात लवकर मिळवता येईल. जर डॉक्युमेंट मिळालं असेल तर लॉग इनमध्ये तुमच्या दिलेला असतो ऑप्शन की जे डॉक्युमेंट तुमचं पेंडिंग आहे, ज्याचे टोकन रिसिप्ट अपलोड आहे ते ओरिजिनल डॉक्युमेंट तुमच्या लॉग इनमध्ये जाऊन अपलोड करा आणि नंतर ते व्हेरिफिकेशन जातं तुमच्या स्क्रुटिनी सेंटरवरती, किंवा जर फिजिकल व्हेरिफिकेशन केलं असेल तर त्या सेंटरवरती जाऊन ते व्हेरिफिकेशन करा. हा होता तिसरा मुद्दा. 4था पॉईंट म्हणजे काय, तर कॉलेजेसची फी. कॉलेजेसला ज्यावेळी तुम्ही आता रिपोर्टिंग करणार त्यावेळी तुमच्या कॅटेगरीचीच फी तुम्हाला भरावी लागणार. CET सेलने सगळ्या कॉलेजेसला निर्देश दिले आहेत कॅटेगरीनुसारच मुलांची फी चार्ज करायची आहे. आत्ताच एक स्टुडंटचा म्हणजे इश्यू झाला होता की मुलीकडे इन्कम सर्टिफिकेट 8 लाखापेक्षा जास्त होतं, मात्र नॉन क्रिमिलियर आहे, OBC कॅटेगरीची स्टुडंट होती, तिच्याकडून कॉलेजेसने पूर्ण फी भरून घेतली. आणि ज्यावेळी नंतर आम्हाला सुद्धा या गोष्टी समजल्या की स्पॉट राऊंडमध्ये म्हणजे त्यांनी पूर्ण फी भरून घेतली. गेल्या वर्षीच एक GR आला आहे, त्यानुसार ज्या मुलांकडे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आहे त्यांना इन्कम सर्टिफिकेट दाखवण्याची गरज नाही आहे. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा, कोणतं जर कॉलेज तुमच्याकडून पूर्ण फी भरून घेत असेल
जरी तुमच्याकडे इन्कम सर्टिफिकेट नसेल आणि नॉन क्रिमिनल असेल तर त्यांना सांगा की आम्हाला आमच्या कॅटेगरीनुसारच फी भरावी लागेल. आणि CET सेलने जर एक्स्ट्रा फी मागणाऱ्यांसाठी एक पोर्टलसुद्धा चालू केलं आहे. त्यांच्या CET सेलच्या ऑफिशियल साईटवरती सुद्धा ती नोटीस आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. आता 5वा आणि महत्त्वाचा मुद्दा काय, जो कॉमन डाऊट आहे, जो मला सुद्धा यावरती डिस्कस करायचा आहे. सगळी मुलं बघतोय ना, मला स्पॉटला हे कॉलेज भेटेल का, किंवा माझ्या मित्राला चांगलं कॉलेज भेटलं, त्याला ब्रँड चांगली भेटले, मला इतकं चांगलं पर्सेंटाईल असून सुद्धा भेटत नाही आहे. या गोष्टींचा विचार करणं सोडू द्या. जे मिळाले ना कॉलेज ते चांगलंच आहे, ठीक आहे. आत्ता कॅपमधलं आपलं उद्दिष्ट काय आहे, तर आपल्याला जे कॉलेज कॅपमधून भेटले ते चांगले कॉलेज सिक्युअर करायचं. नंतर स्पॉटला हवं तर तुम्ही ट्राय करा. म्हणजे कॅपची सीट जी काही भेटली असेल ती तुम्ही ट्राय करा, कारण का जी सीट भेटली ती तुमच्या पर्सेंटाईलनुसार नक्कीच योग्य आहे. जर कॉलेज लिस्ट व्यवस्थित भरली असेल तर उगाच दुसऱ्यांसोबत कम्पेअर करू नका. तुम्ही सगळीजण हुशार आहात, CETमध्ये इतक्या 2 वर्ष चांगला अभ्यास करून CETला चांगले स्कोर आलेले आहेत, ओके. त्यामुळे जरी स्कोर म्हणजे CETला चांगले स्कोर आले, ज्यांचे स्कोर थोडेफार जरी गडगडले असेल, काळजी करू नका. 4 वर्ष इंजिनिअरिंगचे आहेत, त्याच्यामध्ये जर चांगली मेहनत केली, आत्ता सुरुवातीपासूनच अभ्यास केला, CGPA तुमचे स्किल्सवरती जर फोकस केलं तर 4 वर्षानंतर तुमची प्लेसमेंट आहे, काहीही इश्यू येणार नाही, ठीक आहे. कारण का मला बहुतांश माहिती आहे. आत्ता म्हणजे मी माझ्या एक व्हिडिओमध्ये सुद्धा सांगतो, माझ्या काउन्सिलिंगमध्ये ना एक पेरेंट आहेत, म्हणजे ते खूप आधीपासून माझ्या काउन्सिलिंगमध्ये जॉईन आहेत. मुलीला त्यांच्या पर्सेंटाईल किती आहेत, 64 पर्सेंटाईल आहे. जनरल OBC कॅटेगरी आहे, पुण्यामधलीच आहेत आणि मध्यमवर्गीय घराण्यातले आहेत. एक तर त्यांना बघाल तर मी त्यांना खूप आधीपासून बघतोय. लिटरली तो माणूस त्यांचं जे कामाचे वर्किंग आवर्स संपल्यानंतर, दिवसभरातलं काम संपल्यानंतर प्रत्येक कॉलेजला व्हिजिट करतो, त्यांच्या रेंजमधल्या तिथल्या मुलांशी बोलतो, तिथल्या फॅकल्टीशी बोलून प्रत्येक कॉलेजची इतकी माहिती त्यांनी कलेक्ट केली की आपल्या मुलीला कुठे मिळेल, काय मिळेल, कोणती ब्रँच भेटते, कुठल्या कॉलेजमध्ये कोणती लोअर ब्रँच भेटते, काय कम्पेअर करायला पाहिजे. आणि हे खरं तर पालक करत आहेत का, त्यांनी एक चांगली गोष्ट काय आहे तर आपल्या मुलीला कमी पर्सेंटाईल आहे तरीसुद्धा चांगलं कॉलेज, चांगली ब्रँच कशी मिळते यासाठी रिसर्च करतात. आणि ते खूप गरजेचं आहे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये त्यांचं उदाहरण सांगत असतो. का, कारण का लिटरली पालकांचे मी म्हणजे बाकी मला माहीत नाही, परंतु ॲज अ काउन्सिलर म्हणून बोलत नाही, परंतु मुलांना आणि पालकांना खूप जवळून या काउन्सिलिंगमधून बघितले. तुमच्या बॅगा स्पॉट राऊंडला घेऊन बाहेर गेट बाहेर तुमची वाट बघत थांबणारे पालक, ते तुमच्या एक्झाम सेंटरमध्ये सुद्धा तुमची वाट बघणारे पालक, यापर्यंत सगळे पालक आपल्यासाठी खूप काही करतात. त्यामुळे उगाचच त्यांना माझ्या मित्राला हे कॉलेज भेटलं आहे, मला पण तिथंच जायचं आहे, यासाठी उगाचच त्यांच्यावर आर्थिक भार काही आणू नका, हे मला मुलांना सांगायचं आहे. आणि पालकांनी सुद्धा जे काही कॉलेज मिळाले ते चांगलंच आहे. उगाचच जेवढा पैसा या मॅनेजमेंट कोटा डोनेशनवरती खर्च करणार आहात ना, तेवढा आपल्या मुलांच्या स्किल्सवरती खर्च करा. उगाचच काय होतं, आपण इंजिनिअरिंगच्या एकाच डिग्रीवरती 15-20 लाख रुपये खर्च करतो, परंतु त्या 4 वर्षानंतर ती रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट तेवढी आहे का हे सुद्धा जाणून घेणं आपल्याला गरजेचं आहे ना. कारण का आपण म्हणतो की CSITला परत AI मुळे जॉब वगैरे नसणार आहेत, ओके, हे असं होणार आहे, ते असं नाही. 4 वर्षानंतर काय होईल हे आपल्याला कुणालाही सांगता येणार नाही. मे बी CSITची डिमांड आणखी सुद्धा वाढू शकेल किंवा कमी सुद्धा होईल. आपलं काम काय, ज्या बदलणाऱ्या टेक्नॉलॉजीज आहेत त्याच टेक्नॉलॉजीज आपण शिकणं आणि आपल्या स्वतःमध्ये काही बदल घडवून अपग्रेड राहणं. आता हे जे फर्स्ट इयर इंजिनिअरिंगबद्दल गायडन्स आहे याच्याबद्दल एक सेपरेट व्हिडिओ नक्की बनवेल. हा जनरल व्हिडिओ होता. आणखीन एक कॉलेजबद्दल एक रिगार्डिंग डाऊट येतो की कॉलेज तर मिळाले दादा, परंतु कॉलेजमधली फॅकल्टी अशी आहे, प्लेसमेंट अशी आहे, ठीक आहे. आता तुमच्या पर्सेंटाईलला मिळाले ना, मग ठीक आहे, ते कॉलेज योग्यच आहे. प्रत्येक कॉलेजमध्ये मी पुन्हा एकदा सांगतोय, टॉपचं कोणतंही कॉलेज असू देत, कोणतंही कॉलेज असू देत, म्हणजे टॉपचे कॉलेजेस जरी असेल किंवा लोअर कॉलेज, कोणत्याही कॉलेजची कोणतीही फॅकल्टी तुम्हाला आता स्पून फिडिंग करणार नाही. तुम्ही विचार करा, 11वी 12वीला जसे तुमचे टीचर्स तुम्हाला स्वतः येऊन कोणता डाऊट आहे, कोणतं क्वेश्चन जमत नाही वगैरे स्वतः तुमच्याजवळ येऊन हे डाऊट्स क्लिअर करू दे, असं कोणतीही फॅकल्टी करणार नाही, ओके. त्यांचं काम एकच आहे, युनिव्हर्सिटीनं किंवा कॉलेजनं जेवढा सिलेबस या सेमिस्टरला दिला आहे तेवढा मला सिलेबस कंप्लीट करायचा आहे, मुलांचे पेपर्स चेक करायचे आहे, दॅट्स इट. याच्या पलीकडे कोणतीही फॅकल्टी तुम्हाला स्वतःहून काही करणे, तुम्हाला स्वतःहून त्या फॅकल्टीकडे जावं लागेल, त्यांना समजावून सांगायचं आहे सर मला हे प्रोजेक्ट्स करायचे आहेत, याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का, जी हेल्प लागेल ती तुम्हाला स्वतःहून घ्यावी लागते, ठीक आहे. त्यामुळे फॅकल्टीला दोष देणं, हे कॉलेज शिकवत नाहीत वगैरे. इंजिनिअरिंगमध्ये पुन्हा एकदा सांगतोय, मी आत्ताच इंजिनिअरिंग कंप्लीट केले, त्यामुळे थोडा तुमचा म्हणजे मोठा भाऊ समजा. इंजिनिअरिंगमध्ये ही गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्या गोष्टी स्वतः कराव्या लागतात आणि हेच इंजिनिअरिंगचं काम आहे. लाईक तुमच्या असाइनमेंट्स कंप्लीट करणं किंवा एक्झामच्या आधी 2 रात्री जाऊन पूर्ण सेमिस्टरचे अभ्यास करणं, या सगळ्या गोष्टी इंजिनिअरिंगमध्ये कराव्या लागतातच, ठीक आहे. त्यामुळे कुठल्याही फॅकल्टीवरती डिपेंड राहण्यापेक्षा स्वतःहून सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. राहिला प्रश्न प्लेसमेंटचा, 100% प्लेसमेंट हा एक स्कॅम आहे, ओके. आता मी भरपूर यूट्यूबला वगैरे बघतो की हे कॉलेज इतक्या प्लेसमेंट देतं, ते कॉलेज तितक्या प्लेसमेंट देतं. प्लेसमेंट इतक्या नसतात, ओके. आता त्या कॉलेजचे प्रमोशनचे त्यांना पैसे मिळाले असतात त्यामुळे ते बोलतात, परंतु सांगण्याचं तात्पर्य
तात्पर्य हेच आहे की कुठल्याही कॉलेजमध्ये 100% प्लेसमेंट नाही आहे, इव्हन आमच्या PICTला सुद्धा, ठीक आहे. मात्र प्लेसमेंट सगळ्याकडे मोजून कंपनी काही ना काही येतात, डिपेंड करतं तुमच्याकडे स्किल्स कोणते आहेत. नाहीतर कॉलेज लो भेटते म्हणून मुलं काय करतात तर तेव्हापासूनच गिवअप करून टाकतात आणि कॉलेज लाईफ एन्जॉय करायला जातात. त्याचा झिरो उपयोग आहे, कारण का 4थ्या वर्षी गेल्यानंतर तुम्हाला समजतंय आपली 4 वर्ष फक्त कॉलेजचे क्लब्स फिरण्यात आणि नाचण्या फिरण्यातच गेलेत, बाकी आपण काहीही केलं नाही. अशी रिग्रेट करायची वेळ येऊ नये याच्याबद्दल एक व्हिडिओ बनवेलच मी, की फर्स्ट इयरला कसा वगैरे अभ्यास करायचा आहे, कोडिंग कसं करायचं आहे, CGPA कसा मेंटेन करायचा आहे या गोष्टीबद्दल. खरं तर आजचा हे जे व्हिडिओ होतं ना, जनरल टॉक होता, तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर कराव्या लागतात. आणखी कुणीही कॉलेज लो भेटलं, हे भेटले, ते भेटले अशी रिझन्स देऊ नका. जे भेटले ते चांगलं आहे, ॲक्सेप्ट करा आणि पुढं काय करता येईल याच्यासाठी प्रयत्न करा. सगळ्यांना माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छाच आहेत. कॅपराउंड 3चा जो ऑप्शन फॉर्म आहे तो व्यवस्थित सगळ्यांनी भरा. आणखीन एक सांगतो की या स्पॉट राऊंडमध्ये थोडं वेबसाईटचे जे कॉलेजच्या वेबसाईट वगैरे असतात त्यांच्यावरती अपडेटेड राहा. कोणत्या कॉलेजचं नोटिफिकेशन वगैरे असेल ना ते मिस होऊ नये यासाठी कॉलेजच्या वेबसाईटला अपडेट राहा. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणखीन कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ असेल ते देखील मला सांगा. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.